नमस्कार मंडळी. अशा प्रकारे चमचमीत तिखट आणि काळ्या मसाल्यातली वाम आणि सुक्का मसाला वाम खाल्ली आहे का? एक तर सहसा वाम मिळत नाही आणि मिळाली तर या रविवारी किंवा शुक्रवारी नक्की बनवा. चला तर मग रस्सा वाम आणि सुक्का मसाला वाम कशी बनवायची सांगते. इथे मी अर्धा किलो वाम घेतली आहे. स्वच्छ 2 पाण्याने धुवून, कारण वाम लगेच धुवून होते, जास्त वेळ नाही लागत. मच्छीवाले वाम कापून देताना गोल कापून देतात किंवा अशा प्रकारे चपटे कापून देतात. याच्यातली अर्धी वाम रस्सा बनविण्यासाठी घ्यायची आणि अर्धी वाम सुक्का वाम मसाला यासाठी घ्यायची. त्यासाठी काय काय साहित्य लागणार ते दाखवते. इथे मी मध्यम आकाराचे 2.5 कांदे घेतले. त्यातला 1.5 कांदा मी सुक्का मसाल्यासाठी वापरणार आहे आणि 1 कांदा मी रस्स्यासाठी वापरणार आहे. तर हे दोन्ही कांदे 2.5 कांदे चांगले बारीक चिरून घेणार आणि टोमॅटोसुद्धा मध्यम आकाराचे 4 घेतलेत. 2 टोमॅटो रस्सासाठी आणि 2 टोमॅटो सुक्का वामसाठी. आणि प्लेटमध्ये 3.5 मध्यम आकाराचे कांदे घेतले. ह्या कांद्याचा उपयोग काळा मसाला बनविण्यासाठी करायचा आहे. आणि दुसऱ्या प्लेटमध्ये थोडीशी कोथिंबीर, 7-8 हिरव्या मिरच्या, 1 वाटी ओल्या खोबऱ्याचे तुकडे. ओले खोबरे जर नसेल घ्यायचे तर सुके खोबरे वापरले तरी चालेल. हिरवी मिरची घेताना तुमच्या आवडीनुसार घ्या, तिखट किंवा कमी तिखटाची. 1/2 इंच आले आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या. कोथिंबीरसुद्धा मसाल्यामध्ये भाजून घ्यायची आहे. या दोन्ही प्लेटमध्ये मसाले भाजून काळा मसाला बनवायचा. वरतून टाकण्यासाठी मूठभर कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची. वाटीमध्ये 1/2 इंच आल्याचा तुकडा, 4-5 लसूण पाकळ्या आणि 4-5 हिरव्या मिरच्या. इथे सुद्धा मिरच्या तुमच्या आवडीनुसार घ्या. दुसऱ्या वाटीत सुद्धा मी ओल्या खोबऱ्याचाच वापर केला. पाव भाग खोबऱ्याचे तुकडे आणि थोडीशी कोथिंबीर. कोथिंबीरसुद्धा याच्यामध्ये वाटून घालायची आहे. या दोन्ही वाटीतले साहित्य सुक्का वाम बनविण्यासाठी आहे. तुम्हाला अजून मी पुढचे साहित्य दाखवते. गरम मसाले काय घ्यायचे ते पाहूया. तर 5 लवंगा घेतल्या आणि 1 चक्री फूल, दालचिनीचा तुकडा आणि 1 मोठी काळी वेलची. वेलची मी फोडून घेतली आहे आणि या छोट्या चमच्यानेच मी 2 टीस्पून खसखस घेतली. मी जास्त गरम मसाल्याचा वापर नाही केला, कारण घरच्या मसाल्यामध्ये गरम मसाला असतो. जो नाश्त्यासाठी चमचा वापरतो त्याच चमच्याने 2 चमचे धने घेतले. आता या धन्यामध्ये घालण्यासाठी 2 टीस्पून जिरे घालायचे. चमचा एकदम छोटा आहे म्हणून त्या चमच्यानेच जिरे घ्यायचे. धने जर का मोठ्या चमच्याने घेतले त्याच्या निम्मे जिरे घ्यायचे. या मसाल्यामध्ये 1 टीस्पून हिरवी बडीशेप घालून घ्यायची. धने आणि गरम मसाल्याचा वापर काळा मसाला करण्यासाठी घ्यायचा आहे. इथे 4 कोकम घेतले सुक्का वाममध्ये घालण्यासाठी. हा माझा घरी बनविलेला मालवणी मसाला आहे. 2 चमचे घेते मी आणि तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही घाला. काळा मसाला घातला तर अतिउत्तम. साहित्य आता सर्व सांगून झाले. आता पुढच्या तयारीकडे वळूया. काळा मसाला बनविण्यासाठी उभा कांदा पातळ चिरून घ्यायचा, म्हणजे लवकर भाजला जातो. फोडणीसाठी सर्व कांदे घेऊन मोठ्या मोठ्या फोडी करून चॉपर जारमध्ये घालून अशा प्रकारे बारीक करून घेतला.
चिरलेला कांदा बाजूला ठेवून टोमॅटोच्या फोडी करायला घ्यायच्या. टोमॅटोच्या फोडी करून घेतल्यानंतर आता पॅनमध्ये कांदा भाजायला घ्यायचा आहे. गॅस ऑन करून एक पळी तेल पॅनमध्ये घालून घ्यायचे. तेल चांगले गरम झाल्यावर कांदा पॅनमध्ये घालून घ्यायचा भाजण्यासाठी. गॅसची फ्लेम मोठी करून कांदा भाजायला घ्यायचा, म्हणजे पटापट कांदा भाजून होईल. तेल टाकून कांदा जर तुम्हाला असा भाजून घ्यायचा नसेल तर कांदा गॅसच्या शेगडीवर स्टँड ठेवून किंवा जाळी ठेवून 2-3 कांदे सालीसकट गॅसवर भाजून घ्यायचे. आणि भाजून घेतलेला कांदा तुम्हाला जर का 1 चमचा तेलामध्ये नावाला असा खालीवर करून परतून घ्यायचा असेल तर परतून घ्या. नाही परतून घेतला, डायरेक्ट वाटायला घेतला तरी चालतो. कांदा चांगला लाल रंगाचा परतून झाल्यानंतर धने आणि गरम मसाले घालून घ्यायचे आणि पुन्हा एकदा चांगले परतून घ्यायचे. मसाला एकदा 70% भाजत आला, गॅसची फ्लेम मीडियमपेक्षा थोडी कमी ठेवायची. 1.5 पळी तेल घालूनसुद्धा कांदा जरासुद्धा तेलकट नाही दिसत. कांदा, धने आणि गरम मसाला सर्व आता व्यवस्थित परतून झाले. आता याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे. खोबरे परतण्यासाठी 1.5 चमचा तेल घालून घ्यायचे. तेल चांगले गरम झाल्यावर खोबऱ्याचे तुकडे घालून घ्यायचे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवून खोबरे परतून घ्यायचे. ओले खोबरे असल्यामुळे लवकर परतून होत नाही. सुके खोबरे असते तर लवकर परतून होते. खोबरे तांबूस रंगाचे होईपर्यंत अशा प्रकारे परतून घ्यायचे आहे. खोबरे चांगले परतून झाले. आता याच्यामध्ये शिल्लक राहिलेले हिरव्या मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर गॅस बंद करून परतून घ्यायचे. 1 सेकंद परतून घेतल्यानंतर याला वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे. भाजून घेतलेला काळा मसाला थंड होईपर्यंत सुक्या वामसाठी खोबरे आणि आलं, लसूण, कोथिंबीर घालून थोडेसे नावाला पाणी घालून अशा प्रकारे पातळ पेस्ट न करता अशा प्रकारे सरसरीत वाटून घ्यायचे. आता हा मसाला बाजूला ठेवून काळा मसाला वाटायला घेऊया. मोठ्या मिक्सर जारमध्ये खोबरे, हिरव्या मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर सुरुवातीला पाणी न घालता कोरडेच वाटून घ्यायचे, म्हणजे लवकर बारीक होईल. अशा प्रकारे हा मसाला कोरडा वाटून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये भाजून घेतलेला कांदा, गरम मसाला आणि धने सर्व पुन्हा एकदा सुरुवातीला पाणी न घालता कोरडा वाटून घ्यायचा. नंतर थोडेसे पाणी घालून अशा प्रकारे मसाला एकदम पातळ पेस्ट करून वाटून घ्यायचा. मसाला प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर मिक्सर जारमध्ये थोडेसे पाणी घालून हिसळून पाणी वाटीमध्ये काढून घेतले. पातळ रस्स्यासाठी सुद्धा आता मसाला वाटून झाला. आता पहिल्यांदा वामचा रस्सा बनवायला सुरुवात करूया. गॅस चालू करून गॅसची फ्लेम मोठी करून 3 पळी तेल घालून घ्यायचे. तेल चांगले गरम झाल्यावरती फोडणीसाठी बारीक चिरून घेतलेला अर्धा कांदा रस्स्यासाठी परतायला घ्यायचा आणि अर्धा कांदा बाजूला शिल्लक ठेवायचा. कांदा चांगला ट्रान्सपरंट आणि लाल रंगाचा होईपर्यंत अशा प्रकारे परतून घ्यायचा आहे. आता वाटून घेतलेला काळा मसाला घालून घ्यायचा. 1 सेकंद मसाला चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा, कारण आपण तेलामध्ये
मसाला चांगला भाजून घेतला होता. याच्यामध्ये 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची रंग येण्यासाठी, 1 टीस्पून हळद आणि 2 चमचे घरगुती मसाला. घातलेले मसाले काळ्या मसाल्यामध्ये एकत्रित करून चांगले परतून घ्यायचे. मसाला चांगला परतून झाल्यावरती टोमॅटो घालून घ्यायचा आणि अर्धा टोमॅटो शिल्लक ठेवायचा. टोमॅटो घालून झाल्यानंतर मसाला पुन्हा एकदा चांगला खालीवर करून मिक्स करून परतून घ्यायचा. मिक्सर जार हिसळून शिल्लक राहिलेल्या मसाल्याचे पाणी घालून घ्यायचे आणि पुन्हा एकदा मीडियम फ्लेमवरती मसाला चांगला परतून घ्यायचा. एक टिप सांगते, तुमच्याकडे कुठलाही घरगुती मसाला नसेल अशावेळी काय करायचे, सवाई मसाल्याचं पॅकेट वापरा. काहीच टाकायची गरज येत नाही. रस्सा खूप भारी होतो. मी मसाल्याचे प्रमोशन नाही करत आहे. मी कधीतरी हा मसाला वापरते म्हणून तुम्हाला सांगितले. 2 सेकंद पातेल्यावर झाकण ठेवून मसाला वाफवून घ्यायचा. 2 सेकंद झाल्यावर झाकण काढून घ्यायचे. आता याच्यामध्ये मी 10-12 तुकडे मसाल्यामध्ये घालून घेते रस्स्यासाठी आणि काही 10-12 तुकडे मी शिल्लक ठेवणार आहे सुक्का वाम बनवायला. वाम मसाल्यामध्ये घातल्यानंतर दोन्ही एकत्रित करून थोडेसे खालीवर करून परतून घ्यायचे. चांगले परतून घेतल्यावर मस्त असा मसाला वाममध्ये मुरल्यानंतर आता याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचे. याच्यामध्ये मी पाणी घालताना गरम पाण्याचा वापर नाही करत, साधेच पाणी घालून घेतले आहे. आणि रस्सा बनवताना पाण्यासारखा पातळ पण नको आणि जास्त घट्टसुद्धा नको. अशा प्रकारे रस्स्याचा अंदाज घेऊन, पाण्याचा अंदाज घेऊन रस्सा बनवायचा. हा जो रस्सा बनविला आहे 5 ते 6 लोकांसाठी पुरेसा आहे. रस्सा खूप घट्ट आहे. अजून याच्यामध्ये अजून मला थोडेसे पाणी घालावे लागेल. पुन्हा एकदा 1.5 ग्लास अंदाजे पाणी घालून घेते. पाणी घालून घेतल्यानंतर पळीने हलक्या हाताने ढवळून घ्यायचे. रस्सा बघा कसा, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही झालेला. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. तर 1.5 चमचा मी मीठ घालून घेतले. मीठ घातल्यानंतर पळीने पुन्हा एकदा चांगले ढवळून घ्यायचे. आता गॅसची फ्लेम मोठी करून रस्स्याला चांगली 2-3 मिनिट खळाखळा उकळी येऊन द्यायची. वामच्या रस्स्याला आता मस्त अशी उकळी आली आहे. आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. वामचा रस्सा बघून आणि त्याच्या वासावरूनच भूक लागायला सुरुवात होते. वामचा रस्सा झाला. आता सुक्का मसाला वाम करूया. कढई गॅसवर ठेवून गॅसची फ्लेम मोठी करून मी 4 पळी तेल घालून घेणार आहे. इथे तेल घालताना कंजूसी नका करू, कारण मसाला वाम बनवताना तेवढे तेल गरजेचे आहे. कढईतले तेल चांगले गरम करून घेतल्यावरती शिल्लक राहिलेला सर्व कांदा कढईमध्ये घालून घ्यायचा. चांगला ट्रान्सपरंट आणि लालसर रंगाचा होईपर्यंत अशा प्रकारे परतून घ्यायचा. इथे मी कोकमचा वापर करून घेणार आहे. तुमच्याकडे जर का कोकम नसेल तर थोडीशी चिंच घाला. कोकम परतून घेतल्यानंतर शिल्लक राहिलेला टोमॅटो घालून घ्यायचा आणि पुन्हा एकदा खालीवर करून थोडेसे परतून घ्यायचे. चिंच आणि कोकम नसेल तर नुसता टोमॅटो घातला तरी चालतो. आता याच्यामध्ये मी
1 टीस्पून हळद घालून घेतली. 2 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेते आणि याच्यामध्ये आपला घरगुती मसाला मी 2-2.25 चमचे घालून घेणार आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार घाला, कमी जास्त केलं तरी चालेल. आता सर्व मसाले टोमॅटोमध्ये मिक्स करून चांगले एकजीव करून परतून घ्यायचे. टोमॅटो पूर्णपणे शिजवून निघाला पाहिजे म्हणून 2 सेकंद झाकण ठेवून द्यायचे. 2 सेकंदानंतर झाकण काढून घ्यायचे. टोमॅटो पूर्णपणे शिजवून झाला. मसाल्याने कढईला तेलसुद्धा सोडले आहे आणि रंगसुद्धा खूप छान आला. टोमॅटोची अशी 1-2 फोडी दिसत असेल ती चांगली अशी कलथ्याने दाबून चांगले मिक्स करून घ्यायचे. कुठेही टोमॅटोची आता फोडी दिसत नाही आहे. वाटून घेतलेला खोबऱ्याचा हिरवा मसाला घालून घ्यायचा. हिरवा मसाला घातल्यानंतर खालीवर करून चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा. या अशा प्रकारच्या मसाल्यामध्ये तुम्ही सुकं चिकन किंवा सुकं मटण सुद्धा बनवता येईल. 1 ते 2 सेकंद मसाला चांगला असा परतून घेतल्यानंतर मसाल्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. इथे मी 1 चमचा मीठ घालून घेतले. मीठ घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा चांगले खालीवर करून परतून घ्यायचे, म्हणजे मीठ सर्वीकडे सारखे लागले जाते. शिल्लक राहिलेले सर्व वामचे तुकडे कढईमध्ये घालून घ्यायचे. आता वाम आणि मसाला एकत्रित करून हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचा. हलक्या हातानेच परतून घ्यायचे आहे. याच्यामध्ये जरासुद्धा पाण्याचा वापर नाही करायचा. वामला एक वाफ येण्यासाठी 5 मिनिट झाकण ठेवून द्यायचे. 5 मिनिट झाल्यानंतर झाकण काढून बघायचे आणि वाम कितपत शिजवून निघाली प्लेटमध्ये काढून चेक करून बघायचे. मासे शिजायला वेळ नाही लागत. अशा प्रकारे वाम मस्त मऊ शिजवून झाली. असा हा तरीवाला मसाला सुक्का वाम तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. गॅस आता बंद करून टाकायचा. रस्सा वाम आणि सुक्का वाम दोन्ही बाऊलमध्ये काढून घेतले. आता हे दोन्ही वाम ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खूप छान लागते. आणि काळा मसाल्यातली वाम बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर चुरून खा, खूप भारी लागते. रेसिपी आवडल्यानंतर लाईक आणि सबस्क्राईब करायला कंजूसी नका करू. लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब आणि शेअर करा आणि नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा, म्हणजे सर्वात पहिला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीबरोबर.